त्यांचं नाव जाणता राजा छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी। तर आता आपण सामना पाहतो एन्जॉय अंगोली वर्सेस सिद्धेश्वर निवे। सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये पदार्पण करत असताना सिद्धेश्वर निवे हा संघ मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र इथे सज्ज होतो। आता वैयक्तिक कोट्यातला पहिला आणि संघासाठी मात्र पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतो। गोलंदाजाचं नाव सांगायचंय आमच्या व्यासपीठावरती काही क्षणचित्रे तुम्ही पाहू शकता। मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच संगमेश्वर तालुक्याचा बाहुबली नितेश गवंडी याला पुरस्कृत केले जाते। मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार मिळवला। 2 कलात्मक स्ट्रोक तुम्ही पाहिला असाल रिव्हर्स अटेम्प्ट करीत दुसऱ्या ओव्हर मध्ये तडाखा दिला, अखेर टीमला जिंकून दिले। मॅन ऑफ द मॅच पुरस्कार इथे प्रमोद गवंडी यांच्या शुभ हस्ते दिला जातोय। खेळाडू आहे नितेश गवंडी, गाव आहे पडगाव। थँक्यू थँक्यू। वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 गोलंदाजाचं नाव सांगायचं सिद्धेश फायचे स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर मात्र सज्ज होते। समीर आणखी रणजित आपल्याला पाहायला मिळते। पहिलं षटक मात्र पॉवर प्ले सिद्धेश एक 10-12 पावलांचा रन घेऊन पहिला चेंडू ओव्हर द विकेट। यावेळेस मोठा प्रहार केलाय आकाशाला गवसणी घालत ऑन साइडला आणि इथे मात्र झेल सुटतोय, इथे मात्र चुकी होते खेळाडूकडून, निसटतो मात्र हातातून खेळाडूच्या। इथे चुकी झाले मित्रा, चुकी नाही तर इथं मॅच मात्र स्वतःच्या हातातून गेले की काय असं इथे वाटायला लागले। खूप मोठी चुकी झाली तर चुकीला माफी नाही मित्रा, आणि चुकीला माफी नाही तर ही चमचमणारी ट्रॉफी पण नाही, ही तर चमचमणारी ट्रॉफी पण नाही। नक्कीच धावसंख्या मात्र पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते 1 या आकड्यावरती। यावेळेस पॉइंट लावून खेळण्याचा प्रयत्न बॅट बॉलचा तितकासा काहीसा संपर्क झाला नाही आणि अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो। सिद्धेश काय कमबॅक मात्र केले पुढील चेंडूसाठी, इथे मात्र एका धावावर मात्र समाधान मानावं लागते। ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता इथे एन्जॉय अंगोली संघाची धावसंख्या झाली आहे 1 विदाउट लॉस। पुन्हा एकदा सिद्धेश गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय पाहायचं। यावेळी हलक्या हाताने खेळलाय थर्ड मॅनच्या दरम्यान, इथे मात्र चेंडू अनफिल्ड होतोय, पुन्हा एकदा चेंडू फील्ड होतोय, दुसऱ्या धावेचा कॉल होईल का, परंतु नाही, इथे मात्र एका धावावर मात्र समाधान मानावं लागते। धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या झाली 2 या आकड्यावरती एन्जॉय अंगोला संघाचे 2 बॅटर मात्र अजून मैदानामध्ये। रात्र नाही तर स्वप्न बदलते, दिवा नाही तर वात बदलते, नेहमी जिंकण्याची आशा असावं मित्रांनो। नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र जरूर बदलते, वेळ मात्र जरूर बदलते, अरे वेळ मात्र जरूर बदलते। कोणत्या संघाची इथे वेळ बदलणार हे पाहायचं। ऑन साइडला आकाशाला गवसणी घालते, डाऊन द प्लेअर आहे, पाहायचं 1 बाउन्स होतोय आणि चेंडू मात्र फील्ड केलाय आणि पंच आम्हाला सांगतायत की हा चेंडू मात्र जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, बॅट्समनच्या बॅट तशीच मात्र बॅट्समनच्या बॅट तळप आपल्याला पाहायला मिळते। सिद्धेश पुन्हा एकदा रिव्हर्स बटन करण्याचा प्रयत्न येत होता, तितकाच बॅटच्या बॉलचा काही संपर्क नाही झाला, इथे मात्र चेंडू जातो निर्धाव चेंडूची सांगता होते। इथे सिद्धेशची गोलंदाजी अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होऊन सिद्धेश मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होते। आयुष्यामध्ये कष्टाला मित्रांनो पर्याय नाही, जर का कष्ट प्रामाणिक असेल ना तर यशाला सुद्धा पर्याय नाही। इथे यश प्राप्त करण्यासाठी मेहनत करावी लागेल मात्र मैदानामध्ये। ओव्हर नंबर 1 आपल्या भेटीला आलेला आहे पाहायचे। सिद्धेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होते। एक नामवंत गोलंदाज संगमेश्वर तालुक्यातील आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस वरती विकेट सिद्धेश पुन्हा एकदा पाहायचे फ्रंट लावून खेळण्याचा प्रयत्न, आकाशाला गवसणी घालत चेंडू जातोय आणि पाहायचं इथे आपल्याला आकाशाला गवसणी घालत हवाई सुंदरीला टाटा बाय बाय करत बाउंड्री दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला। आकाशाला गवसणी घालत चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर, फुल टॉस साधावा। एका षटकाची सांगता होते आणि धावसंख्या जर पोहोचले 12 या आकड्यावरती। आता वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते। गोलंदाजाचं नाव सांगायचे बंटी, पाहायचं बंटी येते काय इथे कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करतो। आपल्या संघाला 12च्या सरासरीने चालणारा संघ मात्र आपल्याला इथे पाहायला मिळतोय। एन्जॉय अंगोलियाचा हा संघ एक नामवंत संघ, संगमेश्वर तालुक्यातील बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो। त्याचप्रमाणे
सिद्धेश्वर नेवे हा सुद्धा संगमेश्वर तालुक्यातील एक बलाढ्य संघ, खूप मोठी स्पर्धा आपल्या संघाला मात्र जिंकून दिलेल्याची पोस्ट पावते आम्ही तुम्हाला आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून देतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते बंटी. यावेळेस हलक्या हाताने केला ऑफ साइडला, इथे मात्र मुळे आपला चेंडू फील्ड होत आहे. तत्पूर्वी एक धाव नक्कीच स्कोर कार्डला जोडली जाते. अरे तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, इस गांव में तू मेहमान बनकर आया कर. अरे तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, इस गांव में तू मेहमान बनकर आया कर. एक तुझी तो बख्शी उस ग्राउंड की हुकूमत, ये तंतनात है तेरी. अरे तू तो यहाँ पर राजा बनकर आया कर, अरे तू तो यहाँ पर राजा बनकर आया कर, अरे तू तो यहाँ पर राजा बनकर आया कर. आणि इथे राजासारखी जर बॅटिंग करायचं असेल तर इथे राजा बनावं लागेल मित्रांनो मैदानामध्ये. पुन्हा एकदा यावेळेस मोठा फरक खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा तितकासा काही संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. वा काय बंटीची मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी नजरांना मात्र इथे पाहायला मिळते. निसर्गरम्य वातावरणामध्ये शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये पावन भूमीमध्ये शिवरायांच्या पदपर्शाने पावन झालेली भूमी, या भूमीमध्ये तुम्हाला सर्वांचा जन्म झाला आणि पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय एक नामवंत गोलंदाज बंटी पाहिजे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाहीये आणि चेंडू मात्र जातोय बंटीचा. पुन्हा एकदा निर्धाव. इथे मात्र काय कमबॅक मात्र केले बंटीने सुद्धा दाखवून दिलंय मी सुद्धा काही कमी नाही. आणि नक्कीच एक रंगलेली मॅच आपण पाहतोय. आपल्या भेटीला मात्र आली ती एन्जॉय अंगवली वर्सेस सिद्धेश्वर नेवे. दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने काटे की टक्कर. कित्येक वेळा एक मित्र, कित्येक वेळा एकमेकाला भिडले, कित्येक वेळा एकमेकाला नडले, कित्येक वेळा एकमेकाला चारी मुंड्या चित केले आणि तेच मात्र दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पाहायचा इथे ऑन साईडला, परंतु एखादं मात्र समाधान मानावं लागते. धावसंख्या पुढे सरसावत चालते. धावसंख्या जर पोहोचली 14 या आकड्यावरती. काय कमबॅक मात्र गोलंदाजाने केले. बंटीनं अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजी मात्र करतोय. आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 12 धावसंख्या ऑन स्कोरवर आपण पाहू शकत होतात आणि आता फक्त बंटीनं मात्र 2 धावा खर्च केल्या. आणि आता येणाऱ्या चेंडूमध्ये किती धावा खर्च करू शकतो आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती पाहावं लागेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, फाईन लेगला पाहायचा. 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर जाईल का, परंतु नाही. इथे 2 धावा घेण्यासाठी मात्र नक्कीच मात्र सज्ज होतोय बॅटर. का बॅटिंग मात्र आपल्याला पाहायला मिळते. सुंदर अशी बॅटिंग बॅट्समॅनच्या माध्यमातून मात्र इथे पाहायला मिळते. पुन्हा एकदा बंटी आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. इथे पाहायचं कोणता संघ मात्र इथे जिंकेल हा सामना हे मात्र पाहावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. विदाउट लॉस 16 ऑन स्कोरबोर्ड आपण पाहू शकता. धावसंख्या झाले 16. एन्जॉय अंगोले संघाला थोडस स्थिरावलंय. इथे मात्र धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. बंटीच्या गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत असताना काय बंटीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बंटीचं कौतुक करावं तेवढं कमी या ठिकाणी होते. पुन्हा यावेळेस पायचा मोठा प्रहार ऑन साईडला. चेंडू हवेमध्ये आहे, डीप मध्ये खेळवतो आणि झेल होईल का, आणि इथे मात्र झेल. फलंदाज बाद डगआउटच्या असलेला बॅक टू दी पॅव्हेलियन. आणखी निवे अशा दोन्ही संघादरम्यान लढत झाली होती. 2 चेंडूमध्ये 6 धावा पाहिजे होत्या. ज्यावेळी मी नेव्यामध्ये क्रिकेट कॉमेंट्री करत असताना 2 चेंडूमध्ये 6 धावा करत होतो. संविधान चषकाच्या माध्यमातून कॉमेंट्री करत असताना 2 चेंडूमध्ये 6 धावा करायच्या होत्या नेवे संघाला आणि खरोखरच या अभिनव चमत्कार केला, मेहनत केली आणि 2 चेंडूमध्ये 6 नक्कीच स्कोर करायला लावले आणि मात्र संघाला मात्र जिंकून दिला. ती क्षमता, तेवढी धुरा, तेवढी कुवत मात्र या अभिकडे आहे. एक लेजंड प्लेअर, एक दांडगा अनुभव घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर दिसत होते. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल. बॅट बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू मात्र जातो
निर्धाव चेंडूची सांगता होते. अभि पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. एक मोठा अनुभव घेऊन नवे या गावचा तारा सितारा उगवता तारा आपल्याला पाहायला मिळतोय. अखंड महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुक्यामध्ये ज्या नावाचा गवगाव मात्र निर्माण केला जातोय तो मात्र निवे गावचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला लॉंग दी कार्पेट पाहायला मिळतोय. मिळेल सिंगल दुसरी धावेची सांगता होईल का आणि पाहता पाहता इथे दुसरी धाव होईल का हे पाहायचं आपल्याला. परंतु थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळते. इथे काय होते काहीच कळेनासं झालंय आणि पंचाचं बोट मात्र आकाशाकडे. पंचाने मात्र फलंदाज धावचीत केला. कम ऑन डीजे पाहायचे. आता आपल्या संघ मात्र थोडासा अडचणीमध्ये अंगोलीचा संघ. त्या अंगोलीच्या संघाला एक सन्मानजनक स्कोर पुढे घेऊन जायचं असेल तरी मैदानामध्ये मेहनत करावी लागेल नक्कीच. इथे धावसंघ जर पोहोचले 17 या आकड्यावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये अंगोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. स्पीड अप तेव्हा फास्ट झाला उर्वरित बरेचसे सामने सुद्धा याच मैदानावर खेळले जातील. हा मात्र अंतिम दिवस या स्पर्धेचा आपल्या भेटीला मात्र अंतिम दिवस आलाय आणि हा दिवसाचा तिसरा सामना भेट देतो अंगोली वर्सेस निवे. खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला कॅप मध्ये आहे. का कॉर्नर दरम्यान चेंडू जातोय परंतु मिळेल सिंगल दुसरी धाव. मिसफिल्डिंग होते येते आणि पाहता पाहता इथे 2 धावा नक्कीच स्कोर काढला. ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता. धावसंख्या जण पोहोचली 19 या आंकड्यावरती. अरे तू तो चमकता सितारा है तूने अपने दम पर क्रिकेट को सवारा है. तू तो चमकता सितारा है तूने अपने दम पर क्रिकेट को सवारा है. और दर्शकों के दिल में रखी तस्वीर तेरी चाहत की. ये नटखट ये नौजवान क्रिकेट के सबसे हँडसम गवारा है. ये नटखट ये नौजवान क्रिकेट के सबसे हँडसम गवारा है. आणि नक्कीच मात्र हँडसम बॉय आपल्याला खेळताना पाहायला मिळते. काट्याकी टक्कर मात्र निवे वर्सेस अंगोली या दोन्ही संघादरम्यान यावेळेस मोठा प्रहार लॉंग ऑफला चेंडू व्हायचा पाहायचं आपल्याला. इथे डाऊन दी प्लेअर आहे परंतु नाही टप्पा 1 बाउन्स होतो. दुसरे धावेचा कॉल आहे. पाहता पाहता इथे मात्र 2 धावा मात्र नक्की स्कोर काढला जोडल्या जाणार आणि इथे आक्रमकता दाखवावी लागेल चेतनला. मैदानामध्ये संघ थोडंसं अडचणीमध्ये आहे. इथे धावसंख्या करणं गरजेचं आहे. धावसंख्या जर आपण चांगला केला तर नक्कीच आपला संघ जिंकू शकतो. त्यासाठी ऑन स्कोर बोर्ड आपल्याला धावफलक मात्र हलका ठेवावा लागेल. पुन्हा एकदा अभि गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. मोठा प्रहार दिला लाफा लावून डाऊन दी प्लेअर आहे आणि जाते काव कॉर्नरच्या डोक्यावरून आकाशाला गवस निघालं. टाटा बाय बाय सुंदरीला करत हवाई सुंदरीला 6 धावा. चेतनच्या बॅट मध्ये अफलातून स्ट्रोक पाहायला मला 6 धावेसाठी. पुन्हा एकदा यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा तितकासा काही संपर्क होत नाही. चेंडू मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. अभिनव मात्र सुंदर पद्धतीने ते कमबॅक केलं. 3 षटका अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 27 या आकड्यावरती. आता वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र महत्वपूर्ण आणि 4थं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती घेऊन कोणता गोलंदाज सज्ज होईल. इथे सर्वांचं मनापासून स्वागत. इथे आमचे चिल्ड्रन्स पार्टी सुद्धा आलेले. खरोखरच मित्रांनो आपण आपल्या जेव्हा आपल्याला बालपण आठवतं तर बालपणासाठी आपण नक्कीच इथे बोलणार. अरे पाहता पाहता मोठे झालो सारी गणित बदलून गेली. छोट्या छोट्या आनंदाचे क्षण केव्हाच मात्र निघून गेले. अरे पाहता पाहता मोठे झालो सारी गणित बदलून गेली. छोट्या छोट्या आनंदाचे क्षण केव्हाच मात्र निघून गेले. अभ्यासानंतर खेळी गोष्ट खूप महत्वाची वाटायची. अरे अभ्यासानंतर खेळी गोष्ट खूप महत्वाची वाटायची परंतु अभ्यासा अगोदर खेळी गोष्ट घरच्यांना नाही पटायची. अरे गल्लीमध्ये क्रिकेट खेळणं खूप धमाला असायची मित्रांनो. गल्लीमध्ये क्रिकेट खेळणं खूप धमाला असायची आणि 2 दगडांच्या स्टंपामध्ये वर्ल्ड कपची मजा असायची आणि 2 दगडांच्या स्टंपामध्ये वर्ल्ड कपची मजा असायची आणि 2 दगडांच्या स्टंपामध्ये वर्ल्ड कपची मजा असायची. लेजेंड प्लेअर आता गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. पार्थ पाहायचंय इथे कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. धावसंख्या जण पोहोचले 3 षटका अखेरीस 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 27 धावा. आता ऑन स्कोर बोर्ड आपण पाहतोय. आता पार्थ पाहायचं 7 चेंडू. पार्थ मात्र फेस करेल बॅटरला. अतिशय सुंदर पद्धतीने बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या झाले 3 षटका अखेरीस 27-9च्या सरासरी चालणारा हा संघ. मोठा प्रहार दिला थर्ड मॅनला. नक्कीच इथे
नैसर्गिक दृष्टिकोनामुळे ते चेंडू मात्र आदळतोय झाडाला आणि मात्र 2 धावा निश्चित स्कोर काढला जोडल्या जात आहेत. धावसंख्या पुढे दोन्ही सरसावत धावसंख्या झालेत 29 या आकड्यावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आता पुन्हा एकदा पार्थ गोलंदाजी ट्रॅकवरती सजवले एक महत्वपूर्ण लढत आपण इथे पाहतोय. मंथन चषक 2026 ज्या चषकाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. चातक पक्षी जसे पावसाच्या आतुरतेने वाट पाहतो तसेच आपण क्रिकेट प्रेक्षक मात्र या स्पर्धेच्या आतुरतेने वाट पाहत होतो आणि नक्कीच ही स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आपल्या सगळ्यांच्या समोर आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पार्थ मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. फायसे यावेळेस कव्हरचा दिलाय लाफा लावून बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल का मैदानाला गुदगुल्या करत चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा बाहेर चौकार. वाजत असतो. यावेळेस पुन्हा एकदा कव्वसला कॅप मध्ये चेंडू आहे डीप मध्ये खेळाडू आहे नक्कीच इथे चेंडू फील्ड होणार आणि पाहता पाहता इथे मात्र 2 धावा नक्कीच स्कोर काढला जोडल्या जात आहेत. धावसंख्या पुन्हा एकदा 2 पुढे सरसावत पाहताना मिळतं. आपल्या धावसंख्या झाली 35 या आकड्यावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आणि पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय पार्थ पाहायचंय. पार्थला इथे काहीतरी चमत्कार करावा लागेल मैदानामध्ये. मूर्ती लहानपणी कीर्ती महान असं म्हटलं फुटा चेंडू पाहायचं आपल्याला इथे परंतु इथे रनआउटची संधी आहे परंतु इथे संधीचं साकार केले का परंतु एक मात्र धावून निश्चित स्कोर काढला जोडली जाते. धावसंख्या 1 ने सरसावत धावसंख्या झालेत 36 या आकड्यावरती आणि वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र महत्वपूर्ण 4थं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय पार्थ पाहायचंय. पार्थचा कमबॅक मात्र सुंदर पद्धतीने कमबॅक केला 3 षटक अखेर 27 धावा होत्या आणि आतापर्यंत याने फक्त 8 धावा खर्च केले. येथे काहीसा कानमंत्र देताना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक लेजंड प्लेअर असेच असतात जे ज्युनियर खेळाडू असतात त्यांना मात्र कानमंत्र देत असतात त्यांना ऍडवाइस केलं जातं नक्कीच आणि त्यांना माहित असं क्रिकेटचा खेळ हा काय असतो. क्रिकेटचा खेळ म्हणजे खूप परिश्रमाचा असतो. इथे परिश्रम करावं लागतं मैदानामध्ये आणि परिश्रम केल्याच्या नंतरला मात्र आपण नक्कीच मात्र विजय साकार करतो. नक्की ना एक मिनिट थँक्यू सो मच. यावेळेस पुन्हा एकदा दिसत नाही एक मिनिट पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सजवते. गोलंदाज पाहायचं यावेळेला मोठा प्रहार दिलाय भिरकावून चेंडू पाहायचं एक 1 बाउन्स होतोय चेंडूला फील्ड केलं जातं नक्कीच परंतु 2 धावा इथे नक्कीच स्कोर काढला जोडल्या. 3ऱ्या धावेचा कॉल आहे आणि नक्कीच इथे होते का 3री धाव 5चं बोट आकाशात परंतु 2 धावावर मात्र समाधान मानावं लागते. 2 धावा ऑलरेडी 4 षटका अखेरीस धावसंख्या झाल्या त्या
सिद्धेश्वर नवे आपण आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची. एन्जॉय अंगवले संघाला विनंती असेल की आपण बॅक टू बॅक मात्र 11 प्लेयर्स मैदानामध्ये पाठवायचे, रवाना करायचे. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर नटवून सजवून घ्यायचे. आले का? साई नवलाई आंबवली या संघाचे आदरणीय विनय बने, त्याचप्रमाणे अवधूत पाले, आपण प्लीज मंचावरती यायचं आपल्याला विनंती असेल. विनय बने जिंकण्यासाठी आता 43 धावसंख्या करायचे. नक्कीच जाऊया पुन्हा क्रिकेटच्या मैदानाकडे. एक रंगलेली स्पर्धा आहे, रंगलेला सामना मित्रांनो मात्र आपण पाहतो. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सलामीची जोडी आता मैदानामध्ये पदार्पण करेल सिद्धेश्वर निविया संघाचे. स्वतःच्या आई वडिलांचं छत्र डोक्यावर नसून सुद्धा बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात. स्वतःच्या बहिणीचे दागिने गहाण ठेवणारे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती बनू शकतात. रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणारा RR पाटील आबा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद भूषवू शकतात. 27 वर्ष तुरुंगवास बघून सुद्धा नेल्सन मंडेला जगाला शांतीचा संदेश देऊ शकतात. तर इतक्या अनेक लोकांनी मात्र आपलं आयुष्य शून्यातून विश्व निर्माण केलं आणि इथे मात्र सिद्धेश्वर निवे हा आपलं आयुष्य मात्र शून्यातून विश्व निर्माण करेल का आणि 24 चेंडू मध्ये 43 धावा करेल का हे मात्र आता पाहिजे. सलामीची जोडी मात्र आता मैदानामध्ये पदार्पण करते अभि आणि अभि सोबत आहे तो एक आयकॉन प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय. अभि आणखी सिद्धू अशी सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये जाते. 24 चेंडूचा खेळ बाकी आणि 24 चेंडू मध्ये आपल्याला धावसंख्या टार्गेट कंपल्सरी करायचा आहे तो म्हणजेच 43. पंचांना विनंती असेल की त्वरित सामन्याला लवकरात लवकर इथे सुरुवात करायची. मित्रांनो वेळ खूप महत्वाची असते आयुष्यामध्ये, वेळेला महत्व द्या. सामना देखील महत्वाचा आहे. स्पर्धा बॅटर मध्ये मैदानामध्ये मार्गस्थ होत असल्याला पाहायला मिळतात. स्पर्धा देखील महत्वाचा आहे, सामना देखील महत्वाचा आहे, वेळ वाचवणं देखील महत्वाचं आहे. मित्रांनो वेळ कोणासाठी थांबली नाहीये आणि आज आम्हाला इथे कोणासाठी थांबायचं नाही. प्लीज विनंती असेल आपल्याला स्पीडअप फास्ट खेळा मित्रांनो. उर्वरित बरेचसे सामने सुद्धा याच मैदानावर खेळले जाणार आहे. 24 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 24 चेंडू मध्ये आपल्याला धावसंख्या करायची आहे 43. सिद्धू आणखी अभि मात्र मैदानामध्ये मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचप्रमाणे अंगोली संघाला विनंती आहे की आपण आपल्या 11 खेळाडू मात्र मैदानामध्ये नटवून सजवून घ्यायचे. वैयक्तिक कोट्यातला पहिला आणि संघासाठी मात्र पहिलं षटक घेऊन अंगोली संघाकडून कोण येणार हे मात्र पाहावं लागेल. त्यांचा कर्णधार कोणाच्या खांद्यावर मात्र हे धोरा सोपवतोय हे मात्र पाहावं लागेल. 24 चेंडू आणखी धावसंख्या करायची आहे त्या आपल्याला 43. या पर्वाचा हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशीचा हा तिसरा सामना आपल्या भेटीला आलाय. अंगवली वर्सेस सिद्धेश्वर निवे दोन्ही संगमेश्वर तालुक्यातील बलाढ्य संघ आपल्याला आमने सामने पाहताना खेळताना पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला सज्ज मात्र नक्कीच आहे तो सिद्धू. नॉन स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे तो अभि. नामवंत बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात, आयकॉन बॅट्समन मात्र इथे पाहायला मिळतात आणि त्या गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते गोलंदाज. प्लीज गोलंदाजाचं नाव सांगायचे. आदरणीय राकेश पगारे सर यांचं आगमन आमच्या कॉमेंट्री बॉक्स पाशी झालंय. मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात येईल. विनंती असेल एक सूचना आहे दोन्ही टीम साठी, प्लीज आपला एक अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये पाठवा. समीर वांडवे मोठं नाव संगमेश्वर तालुक्यातील पाहायला मिळते. यावेळेस फायनलच्या दरम्यान चेंडू बिहाइंड द विकेट जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहावं लागेल इथे आणि पंच आम्हाला सांगतील नक्कीच या चेंडूवर पहिल्या चेंडूचा स्वागत सत्कार समारंभ 4 धावांनी मात्र केलाय तो म्हणजेच सिद्धूना. समीर वांडवे मात्र मोठं नाव संगमेश्वर तालुक्याचा लेजंड प्लेअर आपल्याला खेळताना मात्र या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पाटगावच्या क्रीडा नगरीमध्ये क्रीडा फंडरीमध्ये आपल्याला मात्र खेळताना पाहायला मिळत आहे. मोठा अनुभव दांडगा अनुभव घेऊन मात्र मैदानामध्ये उतरताना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. समीर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय आणि स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे तो सिद्धू आणखी नॉन स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे तो अभि. पहिल्या चेंडूचं स्वागत चौकाराने केलंय आणि आता नेक्स्ट चेंडू टाकण्यासाठी मात्र समीर मात्र तयार आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस पुन्हा एकदा फायनलच्या दरम्यान चेंडू त्याच पद्धतीने तटवलाय. चेंडू जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहावं लागलं. पंच आम्हाला सांगतात दुसऱ्या चेंडूचं स्वागत सुद्धा चौकाराने केलं. या डिझेवर कमॉन.
स्वागत चौकारांना दुसऱ्या चेंडूचं स्वागत सत्कार समारंभ मात्र चौकारांना 2 चेंडूची सांगता होते 2 चेंडू मध्ये धाव फलकावर धाव संख्या लागते ते 8 पुन्हा एकदा समीर गोलंदाजी ट्रॅक वरती असं जो होत आहे यावेळेला मोठा प्रहार दिला ऑफ साईडला लॉंग ऑफला चेंडू जातोय पाहायचं आपल्याला परंतु मिळेल सिंगल खोलवा टप्प्याचा चेंडू होता खोदून काढला आहे चेंडूला आणि भिरकावून दिला लॉंग ऑफला परंतु मिळेल मात्र सिंगल धावसंख्या पुढे 1 ने सरसावत आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या झाल्या 3 चेंडू षटका अखेरीस 9 धावा पहिल्या चेंडूवर चौकार दुसऱ्या चेंडूवर मात्र चौकार तिसऱ्या चेंडूवर मात्र मिळेल सिंगल आता अभि एक नामवंत बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय मान फ्रॉम निमिया संघाकडून हलक्या हाताने खेळलाय थर्ड मॅचच्या दरम्यान दिशा दिली होती चेंडूला मिळेल सिंगल एखादं मात्र समाधान मानावं लागतं धावसंख्या 1 ने पुढे सरसावते धावसंख्या झाली 10 या आकड्यावरती पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय समीर दोस्तों तालीमें नहीं दी जाते परिंदों को उड़ाने की तालीमें नहीं दी जाते परिंदों को उड़ाने की वो खुद ही तय करते मंजिल आसमानों की रखते हौसला आसमान को छूने का मगर परवाह नहीं करती वो जमीन पर गिर जाने की मगर परवाह नहीं करती वो जमीन पर गिर जाने की मगर परवाह नहीं करती वो जमीन पर गिर जाने की पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय समीर यावेळेस पाहिजे लेग स्टिकच्या जास्त बाहेर चेंडू पंच आम्हाला खुणवतायत हा चेंडू मात्र वाईट चेंडू दिस डिलिव्हरी इज नॉट गुड म्हणजेच वाईट चेंडूची सांगता होते धावसंख्या पुढे 1 ने सरसावते धावसंख्या जण पोहोचले 11 या आकड्यावरती काय बॅटिंगचा नजराना आपल्याला पाहायला मिळतोय आकाशामध्ये सूर्य तळपतोय आणि इथे मात्र सिद्धूची बॅट तळपते नक्कीच तिला मात्र शंका नाही यावेळेस हलक्याने केलाय ऑफ साईडला पाहायचं आपल्याला इथे मात्र 1 धाव पूर्ण होते लॉंग दी कार्पेट चेंडू आपल्याला पाहायला मिळते परंतु पाहता रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून इथे मात्र दुसरी धाव मात्र पूर्ण होते आणि स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवतो तो म्हणजे सिद्धू या षटकातील अजूनही काय चेंडू शेष असेल एक चेंडू मात्र शेष असेल बाकी असेल समीरचा पाहिजे समीरला इथे कमबॅक करता येईल का संगमेश्वर तालुक्यातील एक मोठं नाव एक लेजंड प्लेअर आपल्याला पाहायला मिळतो यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढला ऑन साइडला पाहिजे अलॉंग दी कार्पेट परत 2 धावा घेण्यासाठी इथे मात्र नक्कीच सिद्धू आणखी अभि सज्ज होणार एका षटका अखेरीस धावसंख्या विदाउट लॉस निवे ऑन स्कोर बोर्ड आपण धावसंख्या पाहू शकता 15 या आकड्यावरती अजून आपल्याला 28 धावा करायच्या टोटल म्हणजे आपल्याला 43 धावा करायच्या आहे 15 झाल्या जिंकण्यासाठी अजून आपल्याला 18 चेंडू मध्ये 18 चेंडूचा खेळ बाकी नाही 18 चेंडू मध्ये 28 धावा करायच्या आहे ऑन स्कोर बोर्ड आता वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅक वरती कोणता गोलंदाज येणार हे मात्र पाहावं लागेल भर उन्हामध्ये स्पर्धा एक रंगलेली स्पर्धा आपण पाहतोय अतिशय सुंदर पद्धतीने पंचगिरी करतात क्रिकेटची न्यायदेवता म्हणजेच मित्रांनो क्रिकेटचे पंच असतात आणि काय पंचगिरी खेळताना आपल्याला पाहायला मिळतात स्टार्ट करा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होते गोलंदाज प्रमोद यावेळेस लेगच्या दरम्यान तटवण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न मात्र असफल इथे मात्र अभिला काहीसा चेंडू समजला नाही खेळण्याचा मात्र प्रयत्न नक्कीच होता जर का चेंडू बॅटची कडा घेतली असेल तर नक्कीच बाउंड्री लाईनच्या बाहेर फाईन चौकारासाठी गेला असं परंतु नाही इथे मात्र काय कमबॅक मात्र केले गोलंदाज पहिला चेंडू मात्र डॉट डिलिव्हरी जातोय निर्धाव चेंडूचे सांगता होते प्रमोद पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय अभिसाठी एक मोठमोठे फटके मारण्यासाठी एक नावाजलेला बॅट्समन मात्र अभि मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय नवेगावचा तारा उगवता सीतारा यावेळेस पाहायचं आपल्याला कव्हर्सला इथे डीप मध्ये खेळाडू आहे म्हणजे सिंगल दुसरी धाव नक्कीच पूर्ण होणार इथे थोडस मिसफिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि 2 धावा इथे मात्र नक्कीच स्कोर काढला जोडल्या जातात इथे मात्र चेंडूला दिशा देण्याचं काम मात्र दोन्ही बॅट्समन करतायत इथे मात्र बॅट तळपते मात्र सिद्धूची आणि इथे मात्र सिंगल डबल खेळ हा मात्र हलका ठेवलाय तो म्हणजेच अभिच्या बॅट मध्ये सुद्धा मोठमोठे प्रहार येऊ शकतात परंतु अभिला माहित आहे इथे वेल सेटल जर सिद्धू झालाय तर सिद्धूलाच मोठमोठे फटके मारू दे यावेळेस दिलाय विरकावून थर्ड मॅन परंतु तिथे चेंडू फील्ड होते सुंदर अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते थर्ड मॅनच्या दरम्यान आणि इथे मात्र एका धावेवर मात्र समाधान मानावं लागतं बॅट्समनला धावसंख्या जवळ ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता विदाउट लॉस 18 ऑन स्कोर बोर्ड 18 या आकड्यावरती आणि आता पुन्हा एकदा प्रमोद गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय इथे मात्र अभिला
सिद्धूला मात्र इथे थांबवणं खूप गरजेचं आहे. सिद्धूच्या बॅट मधून मात्र मोठमोठे फटके येतील, त्यासाठी इथे मेहनत करावी लागेल. सिद्धूचे विकेट्स घेणं खूप महत्वाचे आहे तुम्हाला. जर का सिद्धूचे विकेट घेतलात नाही तर नक्कीच मात्र सामना मात्र जिंकून देणार आपल्या संघाला. निविया संघाला दोन्ही मात्र आयकॉन प्लेयर्स मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. आणि आता अंगोली संघाचा पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो प्रमोद. यावेळेस राऊंड विकेट पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली आणि इथे मात्र एज लागते फलंदाज बादगावच्या आश्रयाला. जिस विकेट की तलाश थी वो विकेट्स मात्र आपल्याला पाहायला मिळते तंबूच्या आश्रयाला. कमांड डीजे. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जाऊन ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता 18 या आकड्यावरती निविया संघाचा नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतं. बॅट्समनचं नाव सांगायचं बंटी. आता बंटी फाईज कोणत्या पद्धतीने बॅटिंग करतो हा सुद्धा एक हार्ड हिटर म्हणून ओळखला जातोय निविया संघाकडून. मित्रांनो कितीही प्रतिकूल परिस्थिती असू द्या खेळायला चिटकून राहता आलं पाहिजे. कितीही प्रतिकूल परिस्थिती असू द्या खेळायला चिटकून राहता आलं पाहिजे. अरे आयुष्य असो किंवा मैदान ते कर्तृत्वाने गाजवता आलं पाहिजे. ते कर्तृत्वाने गाजवता आलं पाहिजे. आणि ते कर्तृत्वाने गाजवता आलं पाहिजे. कोणता संघ इथे मात्र मॅच मात्र हलक्या तरी खेळलाय. इथे मात्र सिंगल एकाच धावावर मात्र समाधान मात्र डिफेन्स केल्याची आणि स्ट्राईक रोटेट होते आणि आता स्ट्रायकिंग एंडला सज्ज होते अबी. एक नामवंत बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. आता अबीला मात्र हात खोलवे लागतील मैदानामध्ये. तेवढी क्षमता तेवढी कुवत तेवढी धुरा अबीकडे आहे. आता गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा प्रमोद मात्र सज्ज होतोय. धावसंख्या 19 या आकड्यावरती. दिला भिरकावून इथे कव्हर्सला पाहायचंय परंतु एक धाव निश्चित स्कोर करायला जोडली जाते. पाहता पाहता दुसरी धाव मात्र पूर्ण होते. तिसऱ्या धावेचा कॉल आहे. इथे तिसरी धाव नक्कीच पूर्ण होईल का परंतु ना इथे नो इथे मात्र 2 धावावर मात्र समाधान मानावं लागते. अभि मात्र वेल सेटल मैदानामध्ये नक्कीच आहे. आणि इथे धावसंख्या जर पोहोचली 21 या आकड्यावरती. टोटल आपल्याला धावसंख्या टोटल करायच्या 43. अजून जिंकण्यासाठी आपल्याला 22 धावा करायच्या आहे. ऑलरेडी धावसंख्या झाली ते 21 या आकड्यावरती. अजून आपल्याला 22 धावसंख्या करायच्या आहे. तर आता गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते गोलंदाज. लेफ्ट हँड बॅट्समन मैदानामध्ये आता तयार आहे. पाहिजे वैयक्तिक कोट्यातला पहिला आणि संघासाठी मात्र 3रं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते गोलंदाज. यावेळेस क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच स्कोर काढला जोडली जाते. दुसरी धावची सांगता होईल का? येस येस येस. येथे मात्र 2 धावा नक्की स्कोर काढला जोडल्या जातात. गोलंदाजाचं नाव सांगायचं प्लीज विनंती असेल आपल्याला. दैवत पाहायचं इथे दैवत काय एक देवासारखी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा एक्स्ट्रा स्कोर काढला जोडल्या जातात. दोन्ही बॅट्समन मात्र वेल सेटल. आता इथे मात्र एक खूप मोठी धुरा मात्र आपल्याला इथे मात्र सांभाळावी लागेल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला सज्ज होते बॅटर दैवत. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो. हलक्यातून केलं. थर्ड माइंडला दिशा फक्त दिली. इथे ट्रॅव्हल मात्र नक्की चेंडू होणार परंतु इथे दुसरी धाव पूर्ण होईल का? आणि इथे मात्र अभिनय नॉन स्ट्रायकर बॅट्समनला इथे स्टॉप केलं की धावू नकोस कारण की इथे रनआउटची संधी निर्माण करून आपण द्यायची नाही. आणि खरोखरच इथे मात्र एकाधार मात्र समाधान मानावं लागतं. अब्बीला मात्र इथे हात खोलावे लागतील. धावसंख्या जण पोहोचले इथे 24 या आकड्यावरती. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र 3रं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे. ते म्हणजेच दैवतचं.
स्ट्रायकिंग एंडला आहे तो अब्बी, नॉन स्ट्रायकिंग एंडला तो बंटी. दैवत गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. पाहायचं पुढील चेंडू अभिच्या बॅट मधून मोठा प्रहार निघणार तर नक्कीच होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅट बॉलचा तितका सकाळचा संपर्क झाला नाही आणि चेंडू मात्र जातो निर्धाव चेंडूची सांगता होते. काय कमबॅक मात्र केले इथे मात्र दैवतनं. खरोखर दैवतचं कौतुक करावं तेवढं कमी. अंगवली संघाकडून बिलॉंग करतोय आणि सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दैवतची. इथे धावसंख्या मात्र नक्कीच स्थिरावलेली आहे. धावसंख्या पुढे घेऊन जायचं काम मात्र करावं लागलं. पुढे येऊन खेळायचं पहिलं दिला लाफा लावून पाहायचंय आणि चेंडू जातो आकाशाला गवसने घालत. हवाई सुंदर टाटा बाय बाय करत बाउंड्री लाईनच्या बाहेर विराट कोहली स्ट्रोक षटकार. आणि फिरकावून दिलाय. चेंडू गेला फ्लॅट स्ट्रोक 6 धावेसाठी. आता पुन्हा एकदा दैवत गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. मगाशीच म्हटलं होतं खूप मोठा हार्ड हिटर अभि, नेवेगावचा तारा सितारा. खरोखरच खूप मोठ्या स्पर्धा आपल्या संघाला जिंकून दिलेला अभि मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतो. यावेळेस पुन्हा मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय आकाशाला गवसने घालत. 6 धावा 6 धावा 6 धावा. इथे समीकरण बदलते. 7 चेंडू आणखी नक्कीच 7 धावा. इथं मॅचचा नक्षा संपूर्ण बदललाय तो म्हणजे अभि हा मात्र हा हिटर आपल्याला पाहायला मिळतोय. काय अभिच्या बॅट मधून मोठमोठे प्रहार. 7 चेंडू आणखी 7 धावा. हलक्या हाताने केल्या गॅप मध्ये मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये खेळलोय आणि पाहता पाहता इथं 2 धावा नक्कीच स्कोर काढला जोडले जातात. आणि आता मात्र स्ट्राईक जाणार आहे ते मात्र बंटीकडे. हे मात्र पाहलं 6 चेंडूचा खेळ बाकी. 6 चेंडूमध्ये धावसंख्या करायची तब्बल 5 जिंकण्यासाठी. इथे मात्र आपल्याला मेहनत करावी लागल मैदानामध्ये मित्रांनो. आता वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र महत्वपूर्ण आणि 4थं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती कोणता गोलंदाज सजवेल हे मात्र पाहायचे. दोन्ही बॅट्समन मात्र वेल सेटल मैदानामध्ये आहे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आता 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू मध्ये धावसंख्या आपल्याला करायच्या फक्त आणि फक्त 5. इथे विजय षटकार येईल का हे मात्र पाहावं लागेल मित्रांनो. क्रिकेटचा खेळ हा परिश्रमाचा आणि संयमाचा असतो. या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी गर्व करू नका. एखाद्या खेळाडूच्या कधी खोड्या काढू नका. क्रिकेट काय खेळ आहे तो सर्वप्रथम समजून घ्या. अरे विजय हा तुमचा नक्कीच होईल पण ज्या संघाने तुम्हाला संधी दिली ना त्या संघासाठी आधी तुम्ही खेळा. त्या संघासाठी आधी तुम्ही खेळा. त्या संघासाठी तुम्ही आधी खेळा. 5 धावा करायच्या 6 चेंडूवर. हलक्या हाताने खेळला दिशा दिली चेंडूला ऑन साईडला आणि स्ट्राईक रोटेट होते. आणि आता इथे अभिच्या बॅट मधून विजय चौकार येईल का हे समीकरण बदलेल का. 5 चेंडू आणखी 4 धावा. मॅचचं समीकरण बदलेल का. गोलंदाजाचं नाव सांगायचं अनिकेत संकेत. ओके संकेतला इथं मात्र हलक्या हाताने खेळला. इथे पाहायचं कव्वसला चेंडू मात्र फिल्स केला जातोय. आणि आता धावसंख्या करायच्या 3. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू मध्ये धावसंख्या करायची त्या 3 ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता. 40 कंप्लीट. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू मध्ये बंटीच्या बॅट मधून अफलातून स्ट्रोक येईल का. धावसंख्या करायच्या फक्त आणि फक्त 3 जिंकण्यासाठी. सिद्धेश्वर नेवे या संघाला जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावा करायच्या आहेत. इथे मात्र स्टॉप करण्यासाठी सज्ज होईल का. संकेत गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. हलक्या हाताने खेळलाय. मिळेल पुन्हा एकदा ऑन साईडला तटवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेची सांगता होईल का. मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. येस इथे मात्र 2 धावा निश्चित परंतु इथे मात्र 3 धावा कंपल्सरी केले. आणि इथे मात्र आपण पाहतोय सिद्धेश्वर नेवे हा संघ विजयी होतोय. आणि खरोखरच अभि सुरुवातीला सलामीची जोडीला मैदानामध्ये उतरला होता आणि मात्र मॅच फिनिश करून
बॅक टू डगावच्या असलेला मात्र येतोय हा सामना मात्र जो जिंकला तो सिद्धेश्वर निवे आणि अंगवली हा संघ मात्र पराभूत झालाय. दोन्ही संघाचं मी मनापासून ते स्वागत करतो. एक गोष्ट मित्रांनो आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, जर तुम्ही आज हारलात तर एखादी मॅच संपली म्हणून तुम्ही कधी संपत नसतात. तुम्हाला जर कोणी नाव ठेवलं तर क्रिकेट कधी खेळायचं सोडायचं नसतं. अरे आज तुम्ही हारलात म्हणून उद्या तुम्ही जिंकणार नाही अशातलं मित्रांनो क्रिकेट नसतं. फक्त एक गोष्ट हमेशा लक्षात ठेवायची असते की ज्या मैदानामध्ये तुम्ही पराभवाची धूल खाल्लात ना, ज्या मैदानामध्ये तुम्ही पराभवाची धूल खाल्लात ना, त्याच मैदानामध्ये नेक्स्ट टाइम विजयाचा गुलाल उडवण्याची धमक आणि हिंमत आपल्याला मध्ये ठेवता आली पाहिजे. हे मात्र नक्कीच खरं आहे. एवढं मात्र या ठिकाणी निश्चितच सांगू शकतो. जो लोग पानी से नहाते वो पोशाक बदलते, जो लोग पानी से नहाते वो पोशाक बदलते, कपड़े बदलते, और जो लोग पसीने से नहाते ना वो इतिहास बदलते. जो लोग